भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आरपीआय पक्षात युवा शक्तीला प्रथम प्राधान्य मिळत असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय पक्षाचे पक्ष संघटन तरुणांनी मजबूत करण्याचे आवाहन केंद्रीय सचिव सुरेशदादा बारशिंग यांनी वाशिंद येथील आरपीआय युवक आघाडी पक्षप्रवेश व पदनियुक्ती समारंभात केले। आपले आमदार झाले पाहिजे, खासदार झाले पाहिजे, मंत्री झाले पाहिजे, त्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे आणि जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण हे प्रयत्न केले पाहिजे। उगीच फापट पसारा न लावता योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी आपली पॉप्युलेशन जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतात ते पाहायला पाहिजे। उदाहरणार्थ उल्हासनगर आहे, कल्याण आहे, हा बेल्ट मोठा बेल्ट आहे, इथं आपली वस्ती जास्त आहे, इथं आपली माणसं येतील। वाशिम, शहापूर हे सुद्धा मोठं आहे, कसारा आपलं मोठं गाव आहे। अशी ठाणे जिल्ह्यातली आपण मोजकी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपले लोक इतरांच्या मदतीनं थोड्याफार मदतीनं आपले उमेदवार निवडून येतील। अशा प्रकारे आपण प्रयत्न करूया। आपल्याला एकाच वेळी दोन शत्रूंची मुकाबला करायचा आहे। एक शत्रुत्व जो पूर्ण गेलेल्या काळ आहे तो परत आणून पाहतोय, त्या शत्रूला आपल्याला लढावं लागणार आहे। घटनेच्या विरोधात वागणाऱ्या लोकांच्या विरोधात आपल्याला लढावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्यातले काही शत्रू त्यांच्याशी आपल्याला हात करावा लागणार आहे। तर याची संपूर्ण तयारी आपण केली पाहिजे। रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण जवळजवळ 36 आघाड्या तयार केलेल्या आहेत। आपण त्यामध्ये युवक आघाडी आपण स्थापन केली। अत्यंत पक्षाच्या वाईट काळामध्ये युवक आघाडी स्थापन केली आणि ह्या युवक आघाडीचं नेतृत्व आपण पप्पू कागदेंच्या विजयकडे दिलं, त्यांनी समर्थन पार पाडलं। आज ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व किंवा आपण महिला आघाडी केली, अल्पसंख्याक आघाडी केली, आपण संपूर्ण आघाड्या केल्या। सर्वांना न्याय मिळावा, सर्व जाती धर्माचे लोक निवडून पक्षात यावे ही आपली प्रचंड चांगली भूमिका आहे। आपल्यावर यायला लोक उत्सुक नसतात, पण त्यांना आपण उत्सुक केलं पाहिजे, त्यांना आपल्याबरोबर आणलं पाहिजे, त्याची आपण दक्षता घेऊया। मी पुन्हा एकदा प्रकाश निकम यांना शुभेच्छा देतो। त्यांनी ठाणे जिल्ह्याचं नाव राखावं, त्याचबरोबर त्याच्यावर जो तेजस जाधव कार्याध्यक्ष जिल्हा आहे त्यालाही बरोबर घ्या। तुमची एक टीम चांगली तयार करा, तुमच्या कामामध्ये विनाकारण कोणी डवडाव करणार नाही, परंतु त्याचबरोबर तुम्ही सुद्धा सर्वांना सांभाळणार म्हणून वागा। बाकी आमच्याकडून तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही, काय नाही, आम्ही कधी कोणाला त्रास देत नाही। मला फक्त पक्षाचं काम बघतो। आता ही सुरुवात झाली आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला एक आणि ग्रामीणच्या युवकांचा एक चांगला मेळावा घ्या। आठवले साहेबांची तारीख घेऊ आपण, एक चांगला मोठा मेळावा घ्या। त्यानंतर आपले जे मावळते अध्यक्ष आहेत त्यांना आपण जिल्हा कार्यकारिणी घेऊ
त्यांनाही चांगलं पद देऊ. पद आपल्याला भरपूर, पदांची काळजी करू नका, पद भरपूर देतो मी. ठीक आहे, शेवटी आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. बाकी दुसरं काही नाही जमलं आपलं तरी चालेल, फक्त बाबासाहेबांच्या विचाराचे गद्दार होऊ नका एवढीच विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या आणि ज्या पक्षाचं नेतृत्व माननीय आमदार रामदास जाधव साहेब करतायत, अशा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये प्रवेश केला आणि पक्षानेही त्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी टाकली. अनेक ग्रामीणसारख्या एका मोठ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद, युवा अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवत आहोत. बाकी राजकीय पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष त्याच्यामध्ये जमीन आसमान असते. बाकीचे सर्व पक्ष हे प्रस्थापितांचे पक्ष आहेत, ज्यांच्याकडे सर्व काही आहे अशा लोकांचे पक्ष आहेत आणि त्या माध्यमातून ते राजकारण करतात. रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष, बाबासाहेबांच्या जनतेसाठी काम करणारा पक्ष, गोरगरीब जनतेसाठी काम करणारा पक्ष, नाहिरे वर्गासाठी काम करणारा पक्ष, ज्याला कोणी वाली नाही त्याचा वाली होणारा हा पक्ष. त्यामुळे इतर पक्षांपेक्षा आपल्या पक्षाला फार मोठी जबाबदारी आहे. तर आपल्या कार्यकर्त्यावर सुद्धा सर्वात मोठी जबाबदारी असते, कारण आपल्याला प्रत्येक वेळा अन्यायाच्या विरोधात दंड ठोकून उभंच राहावं लागतं. अन्याय करणारापेक्षा अन्याय निमूट सहन करणारा जास्त दोषी असतो. त्या रिपब्लिकन पक्षाचं पहिली भूमिका हीच असली पाहिजे की जिथं जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी आपण त्याच्यावर उभं राहायचं. मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ, त्याचे परिणाम काय होऊ, मग भले राज्यसत्ता विरोधात जाईल, भले सरकार विरोधात जाईल, परंतु लोकांच्या कल्याणासाठी आणि बाबासाहेबांच्या विचारांसाठी आपल्याला हे सर्व वावटळ, हे सर्व वादळ अंगावर घ्यायलाच पाहिजे, घेतलंच पाहिजे. त्यामुळे सर्वात जास्त जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांची. एक तर आपल्या कार्यकर्त्यांना बॅकग्राऊंड नसते, आर्थिक स्थिती यथार्थ असते, सर्व कुटुंबाचं ओझं भार त्यांच्यावर असतो. आणि एवढं सारं असून सुद्धा माझा हा कार्यकर्ता, बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता काम करत असतो, समाजासाठी झटत असतो. अत्यंत वाईट पैसा हा कार्यकर्ता झटत असतो, परंतु कधीही हा कार्यकर्ता नाराज होत नाही, नावमेद होत नाही. बाबासाहेबांच्या विचारासाठी केवळ रीत के नारे पे खून नाही तो बहिणीचा असा म्हणणारा कार्यकर्ता. आणि अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करण्याची संधी तुमच्यासारख्या मिळाली आहे. आपण ती निश्चितपणे पार पाडण्याला खात्री आहे. आपला मूळ जिल्हा नाशिक आहे, आपलं वास्तव्य मुंबईत होतं. ठाणे जिल्हा हा शहिदाचा जिल्हा आहे. आंबेडकरी चळवळ सर्वात जास्त शहीद ठाणे जिल्ह्याने दिले. ठाणे जिल्ह्याची चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेली चळवळ आहे, अन्यायाविरोधात लढणारी चळवळ आहे. या चळवळीचं नेतृत्व करायला तुम्हाला संधी मिळते आणि आपण योग्य पार पाडण्याची मला खात्री आहे. आता तर राजकारण हे प्रचंड प्रमाणात बदलतंय. तुमच्या विचाराचे कोणते पक्ष आहेत, तुमच्या विरोधातले कोणते पक्ष आहेत यात कळायचे साधन नाही. आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याला, नेत्याला खऱ्यासारखं बाजूला काढलं जातं हे लक्षात ठेवा. आपल्याला राजकारणामध्ये, राजनीतीमध्ये भाग घ्यायचा आहे. नुसता भाग घ्यायचा नाही तर आपल्याला सत्तास्थानी जायचं आहे आणि सत्तास्थानी जाऊन बाबासाहेबांचे विचार आपल्याला अंमलात आणायचे. त्यासाठी आपल्याला भरसक जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागतात. आपल्याला आधी ग्रामपंचायतीपासून सुरुवात करावी लागेल.
ग्रामपंचायत जिंकाव्या लागतील, आपले सरपंच करावे लागतील, पोलीस पाटील करावे लागतील, आपल्याला तालुका पंचायत